शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यासाठी गेलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ प्रीती जाधव यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने नागरिकांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। ठाणे अंमलदार यांच्याशी संवाद सुरू असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचा व्हिडिओ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी कोणत्या कायदेशीर अधिकाराखाली तुम्ही माझा व्हिडिओ काढत आहात असा थेट सवाल करत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला आणि त्यानंतर संबंधित व्हिडिओ डिलीट करण्यात आला। या घटनेवर पुरोगामी संघर्ष परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे। ना तडजोड ना तोडपाणी, थेट न्याय देणे हीच आमची हमी अशी कठोर भूमिका परिषदेने मांडली आहे। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट। मला तुम्ही सांगितलं मी ठाणे अंमलदार आहे ना, इथं मी ठाणे अंमलदारची व्हिडिओ डिलीट करायचा, त्यांचं नाव मला तुमच्याबद्दल माझी बिल सांगता तुम्ही व्हिडिओ का केला, माझा व्हिडिओ बिल सांगता तुम्ही का केला, मी ठाणे हवालदार शक्ती माझी जी तक्रार आहे ती मी देत असताना तुम्ही माझा व्हिडिओ का केला, तुम्ही व्हिडिओ माझा का केला, मी ठाण्यामध्ये असताना देखील मी कंप्लेंट FIR करत असताना देखील तुम्ही माझा व्हिडिओ का केला, मी ठाण्यामध्ये ना मग ह्या व्यक्तीने माझा व्हिडिओ का केला, मी केला, माझं कर्तव्य आहे, जजच्या समोर हायकोर्टात देखील माझा व्हिडिओ करण्याचा माझा अधिकार आहे। मग ह्या माणसाने कुठल्याही केला का केला, कशाबद्दल केला त्याने व्हिडिओ, त्यांना व्हिडिओ कशाबद्दल केला, काय सांगाल, मी त्यांना विचारतोय त्यांना बोलून घ्यायचा, त्यांना पडदिशी डिलीट व्हिडिओ करायला लावायचा, त्यांना एका बाईचा व्हिडिओ करायचा हक्क काय, कुठे हक्क दिलाय त्यांना, एका स्त्रीचा व्हिडिओ करायचा हक्क कुणी दिलाय त्यांना, त्यांचा व्हिडिओ डिलीट करायला लावायचा, आवाज हळू करायचा, तुम्ही आवाज हळू करायचा, तो आवाज हळू कर, व्हिडिओ डिलीट करायचा, व्हिडिओ पार्टिशन डिलीट करायचा, व्हिडिओ पार्टिशन केले की जपन केलं, व्हिडिओ त्यांना डिलीट करायला सांगा पार्टिशन, मी ठाण्यामध्ये माझ्या सोबत करायचा, मी ठाण्यामध्ये असताना त्यांचा संबंध काय माझा व्हिडिओ तयार करायचा, ऑल डिलीट मध्ये जायचं, डिलीट करायचं, ऑल डिलीट बॅक घ्या, तुम्हाला परमिशन दिले ना, हेचं उत्तर लवकर भेटणार, जसं ते PSI संतोष लोकेश लावले ना तशी तुझी पण लावणार।